मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध. आर्थिक व्यवहार होत नसल्यामुळे बँकेच्या शाखेबाहेर ठेवीदारांची गर्दी. धनंजय देशमुखांकडून वाल्मिक कराडच्या कथित बी टीममधील चौघांची नावं जाहीर. मात्र आरोपींवर कारवाई कधी होणार, देशमुखांचा सवाल. अंतरवालीतील साखळी उपोषण 15 दिवसांनी पुढे ढकललं. मनोज जरांगेंचा मोठा निर्णय. सरकारकडून प्रयत्न होत असल्यामुळे आणखी वेळ दिल्याचं केलं स्पष्ट. मंत्रालयात फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये वॉररूमवरनं वॉर सुरू असल्याची चर्चा. फडणवीसांच्या वॉररूम शेजारीच आता शिंदेंची स्वतंत्र वॉररूम असणार, सूत्रांची माहिती. कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का. दापोलीतील 5 नगरसेवक शिवसेनेत करणार प्रवेश. योगेश कदमांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता. राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशावरनं राऊतांची खालच्या भाषेत टीका. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला, हे महाराष्ट्राला रुचलेलं नाही. संजय राऊतांकडून पुन्हा एकदा टीकास्त्र. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ. अलाहाबादियाच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. देशभर दाखल होत असलेल्या एफआयआरला याचिकेद्वारे दिलं होतं आव्हान. बरखास्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. 18 मार्चपर्यंत अटक न करण्याच्या सूचना. पूजा खेडकरला दिलासा. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू. 60 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर.